नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या सर्वच महाराष्ट्रातील भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी खालीलपैकी कोठे स्थापन केली गेली? महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी खालीलपैकी कोठे स्थापन केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मराठी भाषेमध्ये एकूण व्यंजने हे 34 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 र हा अक्षर करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता? भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 भारताने राफेल विमानासाठी फ्रान्स या देशासोबत करार केला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत? भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 545 हे भारतीय लोकसभेचे सदस्य आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 4 पोटोमॅक ही नदी अमेरिका या देशातून वाहते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, रायटर्स बिल्डिंग ही पश्चात शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? रायटर्स बिल्डिंग ही पश्चात शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता या शहरामध्ये स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, चबाहार बंदर कोणत्या देशात स्थित आहे? चबाहार बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चबाहार बंदर हे इराण या देशामध्ये स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संत गोरोबा काका यांच्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण जागा किती असतात? महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण किती जागा असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 48 असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नाटक क्षेत्राशी संबंधित आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, डॅश डॅश हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो? डॅश डॅश हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो. तर ऑप्शन क्रमांक 1 मिथेन हा वायू गोबर आणि नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, डॅश डॅश यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? डॅश डॅश यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 सी.व्ही. रमण यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, डॅश डॅश या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो? डॅश डॅश या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 स्वादुपिंड या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश होय? बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश होय? तर ऑप्शन क्रमांक 2 बांबू म्हणजे एक प्रकारचे गवत होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, माणसाच्या मांडीच्या हाडास डॅश डॅश अशी संज्ञा आहे?
माणसाच्या मांडीच्या हाडास डॅश डॅश अशी संज्ञा आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 फिमर अशी संज्ञा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 एक पेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हणतात. एक पेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हणतात, तर ऑप्शन क्रमांक 1 आदिजीव असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डॅश डॅशचे उदाहरण आहे. आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डॅश डॅशचे उदाहरण आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 अपस्करणाचे उदाहरण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होतो? खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 उस्मानाबाद जिल्ह्यात डॅश डॅशचे जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये डॅश डॅश येथे जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 कुंतलगिरी येथे जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सलमान रश्दी आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डॅश डॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो. डॅश डॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो, तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 उचल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 लक्ष्मणराव गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? तर ऑप्शन क्रमांक 4 360 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 औद्योगिक क्रांती डॅश डॅशमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली. औद्योगिक क्रांती डॅश डॅशमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली, तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंडमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्या इंग्रजांनी तैनाती फौजेचा करार केला? सन 1802 मध्ये कोणत्या पेशवा इंग्रजांनी तैनाती फौजेचा करार केला? तर ऑप्शन क्रमांक 3 दुसरा बाजीराव यांनी केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 विधवा पुनर्विवाह ला मान्यता देणारा कायदा कोणी केला? विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी यांनी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर छावणीतील अधिकाऱ्यावर गोळी झाडली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश डॅश येथे भरले. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश डॅश येथे भरले, तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई येथे भरले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे? ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका या देशामध्ये स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 उरुग्वे या देशाची राजधानी कोणती? उरुग्वे या देशाची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 उरुग्वे या देशाची राजधानी मॅटेविदेओ ही आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 इलॉन मस्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही? इलॉन मस्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 ॲमेझॉन कंपनीशी संबंधित नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 ॲनी बेझंट व डॅश डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली. ॲनी बेझंट व डॅश डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली, तर ऑप्शन क्रमांक 2 ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी होम रूल चळवळीची सुरुवात केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश डॅश किताबाचा त्याग केला. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश डॅश किताबाचा त्याग केला, तर ऑप्शन क्रमांक 2 सर या किताबाचा
त्याग केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 सातारा जिल्ह्यात डॅश देशांनी प्रति सरकारची स्थापना केली. सातारा जिल्ह्यात डॅश देशांनी प्रति सरकारची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 1 क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कोल्हापूर संस्थानात डॅश देशांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. कोल्हापूर संस्थानात डॅश देशांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. तर ऑप्शन क्रमांक 3 राजर्षी शाहू महाराज यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सन 1938 मध्ये डॅश देशांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली. सन 1938 मध्ये डॅश देशांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 1 स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय फ्रान्स या देशामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 चेन्नई येथील डॅशशी भारतातील सर्वात लांब पुळण आहे. चेन्नई येथील डॅशशी भारतातील सर्वात लांब पुळण आहे. तर ऑप्शन क्रमांक मरीना ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल. सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल. तर ऑप्शन क्रमांक 2 पर्यावरण म्हणता येईल, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 किलज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयुक्तालय नाही. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोलीस आयुक्तालय नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही. भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पोलीस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात. पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशावर खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 3 स्टार असतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालीलपैकी बाब महत्त्वाची आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अलिप्तवाद बाब महत्त्वाची आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारताची डॅश डॅश हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. भारताची डॅश डॅश हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे असतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे. खालीलपैकी कोणती समस्या हे आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 निर्वासितांचे प्रश्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही. कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड या देशाची संविधान पूर्णतः लिखित नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 लडाख या केंद्रशासित प्रदेशाची सीमा किती देशांना लागून आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशाची सीमा किती देशांना लागून आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 नुकतेच भारतातील पहिले भूमिगत क्रांतिगाथा संग्रहालय कोठे स्थापन केले. नुकतेच भारतातील पहिले भूमिगत क्रांतिगाथा संग्रहालय कुठे स्थापन केले. तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू मोहिनी अट्टम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 जागतिक वृक्ष शहर 2021 कोणते. जागतिक वृक्ष शहर 2021 कोणते. तर ऑप्शन क्रमांक 4 1 व 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 संतोष
संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फुटबॉल ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 जागतिक योग दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक योग दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 21 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 पहिला जागतिक योग दिन केव्हा साजरा केला? पहिला जागतिक योग दिन केव्हा साजरा केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 21 जून 2015 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 8व्या जागतिक योग दिनाचे मुख्य आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? 8व्या जागतिक योग दिनाचे मुख्य आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 बालिका पंचायत सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? बालिका पंचायत सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण होते? भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बिपिन रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 तबला वादक पंडित बिरजू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 डॅशच्या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे? डॅशच्या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2027 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 जनरल करियप्पा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे? भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 द्रौपदी मुर्मू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली तर त्या कितव्या महिला राष्ट्रपती असतील? भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली तर त्या कितव्या महिला राष्ट्रपती असतील? तर ऑप्शन क्रमांक 3 दुसऱ्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे? द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 द्रौपदी मुर्मू डॅशच्या आदिवासी जमातीत येतात? द्रौपदी मुर्मू डॅशच्या आदिवासी जमातीत येतात? तर ऑप्शन क्रमांक 3 संथाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली तर त्या कितव्या राष्ट्रपती असतील? द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली तर त्या कितव्या राष्ट्रपती असतील? तर ऑप्शन क्रमांक 2 15व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे? भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 आधुनिक भारताचे शिल्पकार कोणास म्हटले जाते? आधुनिक भारताचे शिल्पकार कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बंगालची फाळणी केव्हा रद्द करण्यात आली? बंगालची फाळणी केव्हा रद्द करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 12 डिसेंबर 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली? महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1968 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 1955 चा कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 गटातनं बसणारा पर्याय ओळखा. गटातनं बसणारा पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अग्निपथ भरती योजनेअंतर्गत तरुणांना सैन्यात किती वर्षापर्यंत नोकरी मिळणार आहे? अग्निपथ भरती योजनेअंतर्गत
तरुणांना सैन्यात किती वर्षापर्यंत नोकरी मिळणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 4 वर्षांसाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 फ्रेंच ओपन 2022 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? फ्रेंच ओपन 2022 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 3 राफेल नदाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 सामाजिक न्याय दिन 26 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 इंटरपोल या संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली? इंटरपोल या संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1923 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली होती? द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 1 नोव्हेंबर 1956 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीप्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 रेल्वे विभाग व मुख्यालयातील अयोग्य जोडी ओळखा. रेल्वे विभाग व मुख्यालयातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम रेल्वे सुरत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी अणुविद्युत प्रकल्प व राज्य यांची अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अणुविद्युत प्रकल्प व राज्य यांची अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 काकरापारा महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 एकनाथ शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या साली झाली? राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 SRPF चे बेसिक हत्यार कोणते आहे? SRPF चे बेसिक हत्यार कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 SLR हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 SRPFच्या प्रमुखास काय म्हणतात? SRPFच्या प्रमुखास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 महासमादेशक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 राज्य राखीव पोलीस दलाचे रेझिंग डे केव्हा असतो? राज्य राखीव पोलीस दलाचे रेझिंग डे केव्हा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 6 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 SRPF चे बेसिक अत्याधुनिक हत्यार कोणते? SRPF चे बेसिक अत्याधुनिक हत्यार कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 MP5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र राज्य राखीव दलाचे एकूण किती गट आहेत? महाराष्ट्र राज्य राखीव दलाचे एकूण किती गट आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 19 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 SRPF चे किती परिक्षेत्र म्हणजेच रेंज आहेत? SRPF चे किती परिक्षेत्र म्हणजेच रेंज आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 SRPFचा 19 क्रमांकाचा गट कोणता? SRPFचा 19 क्रमांकाचा गट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कुसडगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 SRPF जवानांच्या उजव्या बाजूच्या हाताच्या दंडावर काय असते? SRPFच्या जवानांच्या उजव्या बाजूच्या हाताच्या दंडावर काय असते? तर ऑप्शन क्रमांक 2 गट क्रमांक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 परमेश्वर अय्यर नीती आयोगाचे कितवे कार्यकारी अधिकारी आहे? परमेश्वर अय्यर नीती आयोगाचे कितवे कार्यकारी अधिकारी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सर्वनामाची खालीलपैकी कोणती विभक्ती होत नाही? सर्वनामाची खालीलपैकी कोणती विभक्ती होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 संबोधन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 संयोग चिन्ह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पुढीलपैकी कोणता शब्द साधित शब्द नाही? पुढीलपैकी कोणता शब्द साधित शब्द नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 इमारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 विराज शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल.